आपल्या बीडसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आपलं RTO ऑफिस बीडचं याच्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी काही प्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची जी लढाई सुरू आहे त्यामध्ये एक स्पष्टीकरण देण्यासाठीचे आजचे युवा सेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने ही एक प्राथमिक पत्रकार परिषद आयोजित केली आहे। तरी आपले RTO ऑफिस बीडचं तर याला मंजुरीचा जो विषय आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आणि माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्फत आणि बाजीरावदादा चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळं हे RTO ऑफिस इथं मंजूर होऊन त्याला वित्तीय मान्यतासुद्धा आणि प्रशासकीय मान्यतासुद्धा ही यांच्यामुळेच मिळाली आहे। फक्त या श्रेयवादाचा विषय कुठंतरी थांबावा आणि दोन्ही आमदार किंवा यांच्यापैकी जो आम्ही प्रत्येकजण म्हणतो की आम्ही मंजूर केलं, आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालं, याच्यासाठी काहीतरी एक आपण स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद बोलली। एकूण किती कोटी आले त्या ऑफिससाठी विकासाच्या दृष्टिकोनातून? आपल्याला 12,51,06,000 रुपये याची मान्यता झाली। मग सगळेच घेत आहेत नेमकं हो, कारण काय? कारण आता प्रत्येक प्रतिनिधीला दोष देण्यापेक्षा प्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने आपापल्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी प्रयत्न आम्ही करतो हे दाखवण्यासाठी प्रयत्न असू शकतो, त्यांचाही प्रयत्न असेल, परंतु प्रशासकीय मान्यता ही आमच्याकडे। आमदार संदीप सरांनी सांगितलं आहे की हा जो प्रयत्न आहे तो मी केलेला आहे आणि माझ्या प्रयत्नामुळे हे जे ऑफिस आपल्याकडे होते किंवा तो जो बिल्डिंग उभा राहणार आहे तो होतो। आता प्रयत्न म्हणजे माझं काय म्हणणं, आमदार आता कोणताही आमदार असेल आज त्यांना असं वाटतं त्यांच्या तालुक्याचा विकास व्हावा, त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्न केले होते ना, आपण नाही म्हणत नाही, पण हा विषय म्हणजे असा आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याजवळ बाजीराव खूप म्हणजे खूप जवळचे, तर दादाने खूप आम्ही दादाच्या मागे लागलो, दादा RTO ऑफिसचे इकडून तिकडून इकडं RTO ऑफिसचे खूप हे व्हायला लागले, तर दादा ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, तर मग दादांनी शिंदे साहेबांना बोलले, मग शिंदे साहेब सरनाईक साहेबांना बोलले आणि सरनाईक साहेबांनी मग हे मंजुरी दिली। हा जो निधी येतोय तो आमदार फंडातून येणार आहे का वेगळ्या काही फंडातून तो येतोय? नाही, हा जो निधी आहे तर स्वतः पूर्वीजी सरनाईक साहेब आणि प्रतापजी सरनाईक साहेब स्वतः त्यांच्या ह्याच्यातून देत आहेत। नेमकी कुठं होणार आहे इमारत आणि जुनं RTO ऑफिस, जुना जे RTO ऑफिस आहे गेवराई रोडला तिथे घोसापुरीत तिथे, पण तिथं ते जागेचा वाद सुरू आहे, न्यायालयीन लढाई सुरू आहे, त्याची क्लिअरन्स मिळालंय का? हो, मिळाले क्लिअरन्स। असं आमदारांना पण असं काय वाटत नव्हतं की नाही व्हावं म्हणून, कोणाला पण त्यांना पण वाटत व्हावं म्हणून इच्छुक होते ते पण सगळेजण, पण एवढं की दादांनी खूप फॉलो घेतला ना, आम्ही आता जेव्हा टायमाला बाजूला दादा इथं कधी पण आले तर आम्ही त्यांना दादा हे असं करावं लागते, एवढं करावंच लागतं हे। आणि बाजीरावदादा चव्हाण सारखं पाठपुरावा करत होते, सारखं महाग लागत होते, त्यांच्या पाठपुरावामुळे प्रताप सर साहेब नायवांनी ते मंजूर करून लवकर मंजुरी देऊन टाकली। पाठपुरावा केल्याचे असे काही ठोस कागदपत्र वगैरे पुरावे वगैरे आहेत का? प्रशासकीय मान्यताच आमच्याकडे, मान्यताच मिळाल्यानंतर जो तुम्हाला मिळून जाते ना। बाजीरावदादा सारखं मंत्रालयात असेल आणि साहेबांचे अत्यंत विश्वास आणि आपल्याकडे ते कागद पण आहेत, असं नाही की आपण पत्र व्यवहार वगैरे केलेला झाले 1-1.5 वर्षापासून ह्याच्या पाठीमागे लागून ते आज पूर्णत्व काम झालंय त्याचं, ते काय एक दिवसाचं नाहीये की आज झालं म्हणून, ते खूप दिवसापासून पाठीमागं फॉलो घेतला आणि ते मंजूर करून आणलं। आणि प्रताप सरनाईक साहेबांनी सगळे दुष्काळामध्ये इथूनच त्यांच्या किट वगैरे बनवून त्यांनी इथून चालू केल्या, पूरग्रस्त लोकांना पाठवल्या, ते सगळं इथूनच चालू होतं। त्याच वेळेस ती मंजुरी ते म्हणजे एवढं होऊन द्या म्हणून आपण हे करू, ते झालं की त्यांनी मान्यता देऊन टाकली। टार्गेट किती दिवसाचं कम्प्लीट होईल? कमीत कमी दिवसात करू आपण असं विषय, तरी 1 वर्षभराच्या आत होईल असं।
आज बीड शहरामध्ये राज्य सुरक्षा अभियान जे राबवलं गेलं आरटीओच्या माध्यमातून, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, एसपी असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांना आमंत्रित केलं होतं. मात्र त्या ठिकाणी एकही आमदार किंवा लोकप्रतिनिधी किंवा शासन प्रशासनात जे काही लोक आहेत ते दिसले नाहीत. मात्र आता आरटीओ ऑफिसच्या इमारतीचा निधी आणि त्याच्यावर श्रेयवाद याबद्दल तुम्हाला काय नेमकं वाटतं? किंवा म्हणजे श्रेयवाद आरटीओ ऑफिसच्या इमारतीसाठी विकासासाठी, मात्र त्यांचं जे काम असतं आरटीओ ऑफिसच्या माध्यमातून लोकांची सुरक्षा, लोकांचं वाहतुकी दरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी, याच्यामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी काल नाहीत किंवा मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं यामध्ये स्थानिक आमदार यांनी थोडंसं लक्ष घालायला पाहिजे होतं आणि तिथल्या आपल्या त्याच मतदारसंघात जर समजा शासनामार्फत असे जर उपक्रम राबवले जात असतील त्यामध्ये त्यांनी थोडं आणखीन त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहायला पाहिजे होतं.